छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या म्हणजे BVSC च्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती घेणार आहोत. ती कशा प्रकारे असते त्याबद्दल सर्वात प्रथम माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कॉलेज प्रेफरन्स लिस्ट कशी टाकायची, त्याच्यानंतर कॉलेज मिळाल्यानंतर काय प्रोसेस आहे, कॉलेज मिळाल्यानंतर काय काय करावं लागलं तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्ही किती प्रेफरन्स अपग्रेडेशन होते का, कॉलेज अपग्रेड होत असतं का कॉलेज, त्याच्यानंतर मी किती प्रेफरन्स देऊ शकतो एका राऊंडला, हे सर्व आपण व्यवस्थितरित्या माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर राऊंड प्रोसेस कशी राहते सर्व व्यवस्थितरित्या माहिती घेणार आहोत. तसंच याचं फी स्ट्रक्चर किती आहे, फी स्ट्रक्चर किती आहे. त्यानंतर मी जर चॉईस फिलिंग दिली नाही तर चालेल का, सेकंड राऊंडला मी एलिजिबल राहील का, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्व व्यवस्थित माहिती करून घेणार आहोत. पूर्णपणे फर्स्ट राऊंडची प्रोसेस काय असणार हे माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड राऊंडच्या अगोदर सेकंड राऊंडची प्रोसेस माहिती करून घेऊया. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी, तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल विस्तृत माहिती पुरवली जाते. तसेच जर तुम्हाला जर कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्याजवळ एकदम उत्तम अशी कॉलेज यादी भेटेल. MBBS, BHMS, BMS, BVSC ची पण एकदम अशी उत्तम अशी तुम्हाला कॉलेज यादी तयार करून देईल आम्ही, तुम्हाला लागेल तशी. तसेच सेंट्रलची VCI ची पण. तर या कॉलेज यादीमध्ये तुम्हाला काय काय असेल माहिती आहे का, कॉलेज कोड असेल, कॉलेजचं नाव असेल, कॉलेज नेम असेल, त्याच्यानंतर कॉलेजचे सीट मॅट्रिक्स असेल, ही यादी पूर्णपणे तयार आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे कॉलेजचा नंबर भेटेल. त्याच्यानंतर कॉलेजचा नंबर भेटल्यानंतर कॉलेजचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, हे सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. त्यानंतर त्याचं फी स्ट्रक्चर पण कॉलेजचं सर्व माहिती एका ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाईल. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर कॉलेजचं डिस्टन्स किती आहे सिटी पासून, हे सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर असतात प्रेफरन्स लिस्ट मध्ये. तर हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातील. त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमची कॉलेज यादी पाहिजे असेल तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला प्रत्येक राऊंडला प्रेफरन्स भरायचं म्हणजे भरायचंच आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय बघा, कॅन्डिडेट मस्ट बी लॉग इन द सबमिट देअर ऑप्शन प्रेफरन्स फ्रॉम द फॉर एव्हरी ऍडमिशन राऊंड, अदरवाइज दे विल बी नॉट बी कन्सिडर्ड इन दॅट राऊंड. म्हणजे जर तुम्ही एखाद्या फर्स्ट राऊंडला जर ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुम्ही त्या राऊंडसाठी इलिजिबल नसणारा. तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल असू शकता पण फर्स्ट राऊंडला तुम्ही इलिजिबल नसणारा. पण तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही प्रत्येक राऊंडला ऑप्शन फॉर्म भरा, म्हणजे तुमचं जे काही प्रेफरन्स आहे कॉलेज लिस्ट ते द्या. ऑप्शन फॉर्म मध्ये बघा तुमचं सगळेच कॉलेज बेस्ट आहेत, 6 कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, ते सर्व बेस्ट आहेत. फक्त अकोल्याचं एक नवीन कॉलेज आहे, एवढे एक आहे पण ते पण बेस्ट आहे. सर्व कॉलेज एकदम बेस्ट आहेत. एक सगळे इथले प्रोफेसर वगैरे एक्सपर्ट प्रोफेसर आहेत. त्यामुळे जे आहे कोणतं पण कॉलेज असं अनुभवी आहे, तर त्यामुळे कोणतं पण कॉलेज असं नका समजू की की हलक्या दर्जाचे किंवा कमी दर्जाचे, सगळे कॉलेज चांगले येतं व्हेटरनरीचे. त्यानंतर जे आहे कोटा रूल्स बघा, ते त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी प्रत्येक राऊंडला सांगितलेलंच आहे, तरी पण या राऊंडला एकदा पुन्हा क्लिअर करतो. त्याच्यामध्ये 2 कोटा आहेत, एक आहे ते रिजन कोटा राऊंड राहते आणि ते स्टेट कोटा. तर जो रिजन कोटाचा राऊंड राहतो त्याला 70% सीट रिझर्वेशन राहते आणि त्यानंतर जे स्टेट कोटाचा राऊंड राहतो त्याला 30% सीट्स असतात. तर यावेळेस स्टेट कोटाला 98 सीट्स आहेत आणि बाकीच्या पूर्ण इथे रिजन कोटाला सीट आहेत. टोटल काहीतरी 328 समथिंग सीट्स आहेत आता राऊंड, आणि ते कोटा विल बी हेल्ड. The candidate cannot be take बघा हे काय म्हणाले, कॅन्डिडेट कॅन नॉट बी टेक सीट कोटा सॉरी टेक स्टेट कोटा सीट इन द कॉलेज फ्रॉम देअर ओन रिजन. बघा, जर तुम्ही एखाद्या तुमच्या रिजन मध्ये जर तुम्हाला सीट भेटली असेल आणि किंवा भेटली जरी नसेल तर तुम्हाला आहे ना ते तुमच्या स्टेट कोटाची सीट मिळणं थोडं मुश्किल आहे. तुम्हाला प्रेफरेबली स्टेट कोटामध्ये जर तुम्ही गेली ऍडमिशन साठी तर तुम्हाला बाहेरच्या कोट्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते. आता महाराष्ट्रामध्ये 4 कोटा आहेत, A, B, C, D हे सर्व तुम्हाला माहितीच असणार आहे. तर समजा तुम्ही ए रिजन मध्ये जर घेतलं आणि प्रोसेस केली तर तुम्हाला जे स्टेट कोटामध्ये तुम्हाला प्रेफरेबली बाकीच्या 3 कोटामध्ये सीट भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत ए रिजन वाल्या कोटाच्या विद्यार्थ्याला. तर त्यानंतर ते सोडून द्या. त्यानंतर अपडेट नोटिफिकेशन बघा, नोटिफिकेशन तुम्हाला सगळी ईमेलद्वारे येऊन जाईल, पण तरी पण तुम्ही आहे ना रेग्युलरली काय करायचं, वेबसाईट चेक करत राहायचं. त्याच्यानंतर फर्स्ट राऊंड हे सर्वात महत्वाचं आहे. अलोकेशन लिस्ट विल बी पोस्टेड ऑनलाईन, कॅन्डिडेट विल बी ऑल्सो रिसीव्ह मेसेज. त्यानंतर अलाउटेड कॅन्डिडेट must be download the allotted letter, report the college with original and fees within specific period. If they fail to report, their seat will be the go to the next candidate in the waiting list. बघा, प्रत्येक राऊंड मध्ये वेटिंग लिस्ट पण एक येत असते. मग कसं माहिती आहे का, तुम्हाला फर्स्ट राऊंडचं पूर्ण शेड्यूल येईल, त्याच्यानंतर तुमच्या मेसेज येईल तुमच्या मोबाईलवर. त्या पिरियड मध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन जॉईन करायचंय.
तुमचं फी स्ट्रक्चर घेऊन फीस किती आहे याची पूर्णपणे मग तुम्हाला फीस पण सांगेल बघा. त्याच्यासाठी कॅटेगरीसाठी जर तुमची अनरिझर्व कॅटेगरी असेल तुम्हाला 62,635 रुपये फीस भरावी लागणार. अनरिझर्व कॅटेगरी असेल तर 26,135 एवढी फीस भरावी लागणार. ऍडमिशन फीस एवढी आहे तुमची टोटलपणे. आणि जर तुम्ही अलाउट केलं नाही तर तुमच्याच कॅटेगरीच्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याला ते कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर रिपोर्टिंग आणि प्रेफरन्स कसं राहते बघा. इफ द सीट फ्रॉम द फर्स्ट सीट फ्रॉम द कॅन्डिडेट फर्स्ट प्रेफरन्स इज allotted then they do not report then lose the eligibility for future round. बरं समजा तुम्ही असे 1 2 3 असे 3 4 आणि 5 आणि 6 असे प्रेफरन्स दिलेले. तुम्हाला जर पहिलं कॉलेज भेटलं तर तुम्हाला हमखास घेणं आहे. दुसरं तिसरं चौथं भेटलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. कॉलेजला न अलाउट केलं म्हणजे तुम्ही कॉलेजला नाही जरी गेले तरी चालते, तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. हे सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट नियम आहे. जर तुम्हाला पहिलं प्रेफरन्स भेटलं तर त्या तुम्हाला त्या कॉलेजला जाणंच आहे. कोण्या हेल्थीमध्ये तुम्हाला ते कॉलेज सोडता येणार नाही. पण तुम्हाला जर दुसरं तिसरं रिजन भेटलं तर तुम्ही स्किप करू शकता आणि दे विल स्टील पार्टिसिपेट इन द लेटर राऊंड. म्हणजे तुम्हाला जर पहिल्या राऊंड मध्ये दुसरं तिसरं प्रेफरन्स भेटलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. पण पहिलेच प्रेफरन्स भेटले तुम्हाला 100% जाणार. आता हे फायदा कोणाला रिजन मध्ये फक्त 2 रिजन वाल्यांना या गोष्टीचा फायदा होईल. रिजन राऊंड मध्ये फक्त 2 रिजनला, रिजन ए मध्ये अकोला आणि नागपूर आहे आणि रिजन डी मध्ये उदगीर आणि परभणी आहे. तर रिजन ए मधल्या विद्यार्थ्यांना पहिलं नागपूर टाकलं आणि दुसरं अकोला टाकलं समजा फॉर एक्झाम्पल, आणि त्याला जर अकोला भेटलं तर अकोला भेटलं ते नागपूरसाठी दुसऱ्या राऊंड मध्ये ट्राय करू शकते दुसऱ्या राऊंड मध्ये रिजनच्या. पण त्याला पहिल्याच राऊंड मध्ये जर समजा नागपूर भेटलं, पहिल्याच राऊंड मध्ये जर त्याला नागपूर भेटलं तर त्याला नागपूर घेणंच आहे. त्याच्याजवळ ऑप्शन नाहीये. ते पुन्हा अपग्रेड साठी जाऊ शकत नाही किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये ट्राय करतो. तर तेच मग तुम्हाला अकोला पाहिजे असेल तर तुम्ही अकोला पहिलं टाका आणि दुसरं नागपूर टाका. जर तुम्हाला नागपूर पाहिजे असेल तर पहिलं नागपूर टाका, दुसरं अकोला टाका. सेम डी रिजन मध्ये पण तुम्हाला परभणी पहिलं पाहिजे असेल परभणी पहिले टाका, उदगीर नंतर टाका. उदगीर पहिलं पाहिजे असेल उदगीर पहिलं टाका, परभणी नंतर टाका. हे असं व्यवस्थित टाका, कारण की तुमची प्रॉब्लेम होऊ शकते त्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित टाकलं नाही तर. प्रोव्हिजनल ऍडमिशन इज अ प्रोव्हिजनल अंटिल द कॅन्डिडेट कंप्लीट रजिस्ट्रेशन ऍट द अलॉटेड कॉलेज. जो तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिशन असणार आहे, कारण की वेटिंग लिस्ट मध्ये खूप सारे विद्यार्थी असणार आहेत. जोपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेत ना तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही. सर तुम्ही म्हणसाल की मला फर्स्ट राऊंड मध्ये फॉर एक्झाम्पल जे बीबीएससीचं नागपूरचं कॉलेज भेटलं होतं, आता मी सेकंड राऊंड मध्ये जाऊन त्याला अलॉटमेंट करतो, फर्स्ट राऊंड मध्ये मला काम आहे काहीतरी समथिंग, मग जाणं होणार नाही. तसं नाही चालणार. तुम्हाला तिथे जावंच लागणार, तेव्हा ते तुमचं ऍडमिशन कन्फर्म म्हणून कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर नॉन जॉईनिंग कॅन्डिडेट हु डू नॉट रजिस्टर अँड जॉईन विदिन द गिव्हन टाइम ऑफ ऑर कॅन्सल ऍडमिशन लेटर बिकम इनएलिजिबल फॉर फर्दर राऊंड. जर तुम्ही नॉन जॉईनिंग केली किंवा त्या राऊंड कॉलेजला गेले, जॉईनिंग केली पण कॅन्सल केलं तुमचं ऍडमिशन, पहिल्या राऊंडला गेले दुसऱ्या राऊंडला तुम्ही कॅन्सल केलं, दुसऱ्या राऊंडच्या प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर तुम्ही कॅन्सल केलं, तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी एलिजिबल नसणारा. एक सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हे सर्वात महत्वाचं. इफ कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट इज फाउंड इनव्हॅलिड admission will be denied for the round and the merit list will be revised. Such candidate may be considered in the future round based on the corrected merit list. समजा एखादा कॅटेगरीचा स्टुडंट आहे, समजा फॉर एक्झाम्पल एसीबीसी कोणता पण कॅटेगरीचा स्टुडंट आहे, रिझर्व्ह कॅटेगरीचा, त्यानं अपलोड करता वेळेस व्यवस्थित अपलोड केलं आणि तिथे गेल्यानंतर त्याचं डॉक्युमेंट नसेल तर त्याला त्या कॅटेगरीच्या मध्ये कॅन्सल करतील त्याचं जे आहे ऍडमिशन. त्याच्यानंतर पुन्हा मेरिट लिस्ट येईल आणि मेरिट लिस्ट मध्ये कसं राहील, त्याचं जे रिझर्व्ह कॅटेगरीचं क्लेम आहे ते हटवलं जाईल आणि त्याला जनरल कॅटेगरीमध्ये बसवल्या जाईल आणि त्याच्यानुसार मग त्याचं ऍडमिशन होईल त्या मेरिट लिस्ट मध्ये जाते पुढच्या राऊंड साठी, फ्युचर राऊंड मध्ये. या राऊंड मध्ये त्याचं पूर्णपणे ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल. हे एक लक्षात असू द्या. फायनलिटी ऑफ द सीट म्हणजे तुमची सीट कधी कन्फर्म जाईल, कन्फर्म तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. ओन्स द ऍडमिटेड अंडर रिजनल और स्टेट कोटा कॅन्डिडेट कॅन नॉट बी चेंज देअर कॉलेज और कोटा. म्हणजे एकदा जर तुम्ही रिजनल कोटामध्ये किंवा स्टेट कोटामध्ये जर सीट भेटली तुम्हाला, तुम्ही चेंज करू शकत नाही. रिजन कोटामधला विद्यार्थी स्टेट कोटासाठी जाऊ शकत नाही आणि स्टेट कोटावाला विद्यार्थी रिजन कोटासाठी येऊ शकत नाही. एवढं तुमचं फायनलिटी ऑफ द सीट्स आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला बघा, आपण हॉस्टेल फीस पण बघणार आहोत. तर हॉस्टेल फीस मध्ये बघा, जर तुम्ही नागपूर रिजनचे असाल तर तुम्हाला 27,300 रुपये फीस आहे. त्यानंतर मुंबई रिजन मध्ये 32,250 आणि शिरवल, परभणी आणि उदगीर याच्यामध्ये 24,550 अशी सीट मॅट्रिक्स आहे. म्हणजे एवढं जे आहे तुम्हाला फीस आहे. 27,300, 32,250, त्याच्यानंतर
24,550 हे जे तुम्हाला हॉस्टेलची फीस आहे पूर्णपणे. हे झालं राऊंडचं. म्हणजे तुम्हाला बेस्ट असू द्या, तुम्हाला प्रत्येक राऊंडला 4-5 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवा. एक म्हणजे तुम्हाला प्रत्येक राऊंडला प्रेफरन्स द्यायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पहिलं किंवा पहिली सोडून दुसरी कोणती जरी प्रेफरन्स मिळाली तर तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता. पण जर पहिलीच प्रेफरन्स मिळाली तर तुम्हाला कंपल्सरी कॉलेज घेणंच आहे. कंपल्सरी कॉलेज घेणंच आहे जर तुम्हाला पहिली प्रेफरन्स जर मिळाली तर. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे महत्वाचा रूल म्हणजे तुमचं ऍडमिशन तेव्हाच कन्फर्म होईल जेव्हा तुम्ही कॉलेजला जासाल ऍडमिशन घेण्यासाठी जेव्हा जासाल तेव्हाच तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. आणि चौथा आणि महत्वाचा रूल म्हणजे SMS वर आणि ईमेल वर भरोसा ठेवू नका की प्रत्येक वेळेस तुम्हाला SMS किंवा ईमेल येईल. त्या दिवशीचं तुमच्याजवळ शेड्यूल असणार आहे तर त्या दिवशीचं शेड्यूल तुम्ही चेक करत जा आणि त्यावेळेस वेबसाईटवर जाऊन चेक करत राहा. कारण कसं माहितीये का, एखाद्या वेळेस ईमेल किंवा SMS नाही आला तर तुमचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्या भरोशावर राहू नका पूर्णपणे. आणि पाचवा महत्वाचा आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे की त्यानंतर जे रिपोर्टिंग प्रोव्हिजनल नॉन जॉईनिंग, जर तुम्ही डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित घेऊन जा ऍडमिशनच्या वेळेस. जर तुमच्याजवळ तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित नेले नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं. हे 5 सर्वात महत्वाचे नियम आहेत, तुम्ही एवढे लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर तुम्हाला BSc बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही त्याचा नक्की आन्सर कळवू. धन्यवाद.